टॉस जिंकलाय ते म्हणजे टीम टपालवाडी क्रिकेट संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले गेले हर्षाची पट्टी टीमला. सलामीची जोडी देखील रवाना होते खेळपट्टीकडे. राम आणि त्याच्या साथीला नरेश. राम आणि नरेशची सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. तो काय सूर्यनमस्कार करीतो का काय करीतो? यस. वरून माथेरान उतरता उतरता गाडी गंजून आली आहे का काय झाली आहे? हरी आणि अख्खा चंद्र. हरिचंद्र गोलंदाजी ट्रॅक वरती तयार होतो पहिले षटक हाताळण्यासाठी. तर स्ट्राइक एंड वरती फलंदाज राम स्ट्राइक एंड वरती तयार होतोय. मॅच ऑन होती. चला स्पीडअप राहू द्या मॅचला. नाही वाहून द्या काय नाही फरक. मोगरजला आता हळदी जाऊ आपण पाठचे. थोडस सहकार्य करा. हरिचंद्र गोलंदाजी ट्रॅक वरती तर स्ट्राइक एंड वरती राम तयार होते. डाबाला होते सुरुवात. मॅच ऑन. 3 षटके तुम्हाला 12 मिनिटात कंप्लीट करायचे. त्याची नोंद घ्या. प्रति षटकामागे 4 मिनिटाचा अवधी राहील. पहिला चेंडू पडल्यापासून तुमचा टाइम काउंट केला जाईल. फलंदाज 30 सेकंदाच्या आतमध्ये खेळपट्टीवर दाखल होणं फार महत्त्वाचं राहील. मॅच ऑन होते. डावाला होते सुरुवात. पहिलाच बॉल कोसऱ्या बॉल काय जाणते बस. हा आवाज दे. शिर दे अंपरच्या ढेंगापट्टी शिर. काय सांगायचं आहे बस. या भयानक कार्यक्रम झाला. सकुबाई तुकुबाई चंगुबाई मंगुबाई शिवम कार्यक्रम झाला. बघता बघता धाबा आपण पाहू शकाल धावफलकावरती. या बॉल वरती येतील 3 आणि या 3 धावेच्या मदतीनं संघाचं खातं ओपन होत असताना पाहायला मिळालं टीम हर्षाची पट्टी या टीमचं. तू काल गेलाय दक्षिण आफ्रिकेला गप या तिकडे इंग्लंड मध्ये तरफडायचा. 1.25 क्विंटलचा बारदान. एक काम कर त्याला जेवण तिकडे कोपच्यात जा मग तिकडे आवाज बघ तू. जाऊया. इथे मात्र हा चेंडू कमालीचा आपल्याला पाहायला मिळालाय. बघता बघता जर पाहिला पहिल्या चेंडूवरती 3 धाबा आला त्यानंतर इथे मात्र डॉट चेंडू हाताळला जातोय हरिचंद्रच्या माध्यमातून. स्ट्राइक एंड वरती यावेळेस आपण पाहू शकाल नरेशला पहिला चेंडू तर नरेशसाठी डॉट राहिला. येणारा चेंडू कशा प्रकारे राहील. हरिचंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय. काय सांगायचं आहे. आंधळी शॉट. असा डायरेक्ट हिट चांगला तर काय सांगायचं आहे. लोकांचा अंबर राहायचे चोरून आणायला लागता आणि गोट्या खेळायला लागतात तर कार्यक्रम फिट खावा पका मीठ. इथे मात्र हा चेंडू देखील आपण पाहिला तर कुठेतरी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली होती परंतु बाईच्या स्वरूपात एक सिंगल घेतली गेली आणि सिंगलच्या साह्याने धावा मात्र धावफलकावरती 4. स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा रामला आपण पाहू शकाल. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा हरिचंद्र तयार होतोय. 2 दिग्गज संघ आणि या 2 दिग्गज संघांच्या माध्यमातून एक मोठी लढत. व्हाईट बॉल. खराब चेंडू. अगदी आपण पाहतोय गोलंदाजी चांगली झाली. विकेट किपर जरासा बेडूकमाशा कार्यक्रम चालू होता आणि इथे मात्र बघता बघता जर पाहिलं लाईन खराब होताना पाहायला मिळाली. येणारा चेंडू कशा प्रकारे राहील. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय हरिचंद्र ज्याच्या माध्यमातून अगोदरचा चेंडू थोडासा खराब राहिला लाईन मध्ये. आता यावेळेस कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल. नाही या ना निकाल जिथे केकडा जरासा पिऊन आलाय का काय झालाय. तलवारी फिरतो पण सगळ्या साप सूप सूप साप साप सूप सूप साप. हा चेंडू देखील इथे डॉट. अफलातून गोलंदाजी. व्हेरिएशन तुमच्याकडे असेल तर तुम्ही मोठ्या मोठ्या फलंदाजाला थांबवू शकता. त्या व्हेरिएशनचा वापर मैदानाच्या आतमध्ये करत असताना हरिचंद्रला आपण पाहतोय. पुन्हा एकदा यावेळेस सोहो फटका हवेत. क्षेत्ररक्षक बॉल मागे आणि यावेळेस सोहो वाडे कॅच. कशी कॅच घेतली त्यालाच टाय नाही. त्यानं असा धरला का जीव असाय जातो तसा जातो. जीव जाय ना म्हणून तर फडला पण कार्यक्रम ओके झाला. या शेवटच्या मोमेंट पर्यंत चेंडूवरती लक्ष केंद्रित केलं होतं. अखेर कुठे ते जर पाहिला यश अपयश यामधलं जर पाहिलं तर फलंदाजासाठी अपयश आलं. क्षेत्ररक्षकासाठी यश आलं. विकेट. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज सचिन दाखल होतोय. सचिन मिस्टर टिचकुले यावेळेस मैदानाच्या आतमध्ये सचिन स्ट्राइक एंड वर आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. पाहावं लागेल. गोलंदाज तयार हरिचंद्र. स्ट्राइक एंड वरती सचिन एक मोठं नाव.
या वेळेस कशा प्रकारची कामगिरी केली जाईल या दोन खेळाडूंच्या माध्यमातून. पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न. बाबू काय सांगत आहे बघा. हा याला नंतर जाहिरात. याला झाली घाई. याचे दर्शनाला आली कंजीबाई. जाऊ दे जाऊ दे. आयडियात अंगाला जाऊन दे. तेटच 2-3 डान्स करून येऊन दे त्याला. मग परत सायकल सायकल गाणं ऐकाय. रस्सा खायचं तोपर्यंत सायकल ढशात. आता मात्र आपण पाहू शकाल षटक समाप्त होतो. चला आणि इथे मात्र धावा दाखवल का बर्दी. कुठं एकीच घेतली तू. जेला पार ओवऱ्या परत जेला आणि तेटून फोकारला परत. मग धरपडीत खरपडीत कसा तरी गेला त्या गडी. परंतु निश्चित धाव घेण्यासाठी सचिन नाकारला होता. यावेळेस षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी विवेक. व्यक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरे षटक हाताळण्यासाठी विवेक तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. त्रिफळाची इथे घडलं काय भयानक कार्यक्रम. काय सांगायचं आहे. आयटम चिकना पटला रे पण साला मुका निघाला. मेकअप लावून गड्याला फसायला. इथे फुलटॉस बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट वरती चेंडू आला नाही आणि तिथे मात्र विकेट. सेटिंग बिटिंग काय लावू नका. सेटिंग लावायचे वय असता. असा असा. हे बाबा तू जाऊ नको तिकडे खालच्या आलेला फुकाट. 1-1.5 कांडी इकडे झाली ना कार्यक्रम. माझा गणित वेगळा आणि तुझा आला ना एक तर मला तरी येड्यात करतील नाही तर तुला तरी येड्यात करतील. लाईव्ह वाल्याचा जर काय सांगायचं. लाईव्ह वाल्याचा स्कोर वेगळा आणि माझी कॉमेंट वेगळी आली तर मग भयानक कार्यक्रम होईल. 1.25 किलो पण ना आता वाढला तो 1.5 क्विंटल झाला. पोर भेटते का नाही त्याचा वांदा आता. जाऊया विवेक. पहिलाच बॉल अचूक टप्प्यावरती गोलंदाजी फुलरलेनचा होता. यावेळेस देखील पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न. खोदून काढलाय. घसरबुंडी भुसरबुंडी. इथे मात्र मैदानाच्या काय रे नको झालाय. आपली जागा घे. स्कोरर चंबो. चंबो चल चल. त्यांच्या मगी लावून फुकाट. तू माझ्या 1.5 कांड्या फेल करशील. नशीब कमेंट ऑफ आत. फुकाट 7-12 निघतील बाहेर. ड्रीम 11 लावायची 6:30 आत आणि निकाल 11:15 बघायचा. जाऊया. इथे मात्र निश्चित या बॉलवरती 2 धावा आल्या गेल्यात. येणारा चेंडू पुन्हा एकदा विवेक तयार. तिसरा चेंडू घेऊन विवेक. 3 झालेत का. 3 धावा. येस येस. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सचिन यावेळेस स्ट्राइक एंड वरती. विवेक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. ओह बेकार. ह्यो झोपल्या. शॉट झोपल्या. यानं ऍक्शन केली टोपल्या. तो बघा अजून तिकडे तरफडी. तो निकाल जिथे खेकडाचा कांजी पिऊन आला यो तसाच करीतो. वळवळ 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 वळवळ. रिप्लाय मध्ये आपण पाहू शकाल. आता तुम्ही काय हो बघा. यो झोपल्या शॉट. गड्यांना झोपून मारला. खोचून मारला. टिचून मारला. तिकडे मगी काय सांगितलं. यानं मारला. झोपल्या. त्यांना घेतला. टोपल्या पण त्याचा टोपला पण फिसकाटला. सगळा कार्यक्रम उकळा झाला. आणि इथे नाही भोपळा. आता तुम्हाला पदवी द्यावी लागेल ती. यावेळेस पुन्हा एकदा विवेक. ओह यावेळेस देखील बेकार. आता मात्र प्युअर सुपला. गडी तसा आहे ना तो. फक्त कपडे माग जरा काळजी घे. उद्या धुणारीन कपड्या बोशाडे देईल त्या मात्र वजा करायला लागतील. हा झटकून जे नाही तर इलाज नाही. जसा धोपटना पडेल तशी एक बोशाडी जास्त पडेल. इथे मात्र कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना संघाची टोटल मात्र धावफलकावरती 14 वरती जाऊन पोहोचली. चौदा धावा पुन्हा एकदा. पंचांकडे अपील पण काय सांगायचं. त्यांना खंडमकता घेतला. पिच खणाय तो काल बॅटील बॉल लागली. आज बरोबर आम्हाला समजला. फायनल वस परत काय बघतो. खरड पाडू नका. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. परंतु चेंडू मात्र शरीरावरती आदळला जातोय आणि तिथे मात्र लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल धावफलकावरती कन्वर्ट केली जाईल. आणि या सिंगलच्या साह्यानं
15 धावा दाफलकावरती विवेक पुन्हा एकदा तयार होताना पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती. उलटाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डीप मधून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत थोडस फंबल. तोपर्यंत बघता बघता बॅकअप चांगला आला. बास याच्या अंगात कंचा करड्या काही शिरला का? उताराच करायला लागल. 12 वाजून गेलं ना. आणि आता मात्र षटक क्रमांक 2 इथे संपुष्टात आलं. या 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 17 धावा. चला 2 षटकासाठी आपण 9 मिनिटं 10 सेकंदाचा काळ खर्च केलाय. धावा दाफलकावरती 17 धावा, 2 गडी बाद. चला थोडसा वेळेसाठी कोऑपरेट करा मित्रांनो. सहकार्य फार महत्वाचं आहे. सौरभ आलाय गोलंदाजी ट्रॅक मध्ये. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी सौरभच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. स्ट्राईक एंड होती मिस्टर सचिन टिचकुले. झोपल्या काय नाही, सुपल्या काय नाही, खुपल्या काय नाही, चोपल्या काय, सगळा भयानक कार्यक्रम चालू आहे. गडी बारीक, इंजन बारीक, अवरेज फुल, टाक टुक 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 टाक टुक 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 ठक अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना सचिनला आपण पाहतोय. गोलंदाज सौरभ तयार होतो गोलंदाजी ट्रॅक वरती. बस आता झाडू शॉट. नाही ना, नेमका याच्या अंगात शिरात तरी काय काय सांगायचं आहे. म्हणजे ती म्हण आहे नाही का, आता जरी T20 आली तरी पहिले जुन्या काळातली एमएटीच बरी होती, तशी ही एमएटी आहे. भयानक कार्यक्रम. कुरकुर कुरकुर करी दे पण फुरफुर फुरफुर धरण कडी दे. सचिनच्या माध्यमातून कमालीचे बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अशाची पट्टी या टीम साठी एक अफलातून खेळ राहिलाय. त्यावेळेस पुन्हा एकदा सौरभ तयार स्ट्राईक मध्ये. सचिन तो आंधीचा आता सुपा मांडून राहिला. आता काय सांगायचं आहे, फार कुरकुली मोडून गेला फार. इथे जरूर आपण पाहिला एक स्कूपचा फटका खेळण्यासाठी पोझिशन बनवली होती. गोलंदाजाने त्यावरती थोडासा अभ्यास केला आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना हा निर्धाव चेंडू आला गेलाय सौरभच्या माध्यमातून. लागोपाठचा हा दुसरा चेंडू इथे सचिनला थांबवलाय. एक चांगली रणनीती मैदानाच्या आतमध्ये आखली जाते या सौरभच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती 2 आला, त्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू डॉट हाताळले गेलेत. 3 चेंडूवरती आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. म्हणजे सौरभने आत्मविश्वास इथे जोपासला गेलाय. यावेळी समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक दूरवर आहे आणि बघता बघता बॉल निघून चला टॉपर. चिलीम झुटका, इमल गुटका, बॉलर खुश, बॅटमन मोकार खुश. मिस्टर सचिन टिचकुले ऑन फायर षटकार. षटकारी येत असताना आता मात्र संघाची धावसंख्या 25 धावा ज्या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. सध्याच्या स्थितीला सचिन मात्र आक्रमण करतोय. यासाठी खऱ्या अर्थाने माथेरान ओपन टेनिस क्रिकेट देखील या खेळाडूंना गाजवलाय. पुन्हा एकदा आक्रमण रूप धारण केलंय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात झालाय. क्षेत्ररक्षक चांगला आणि इथे धावबादची इथे पहिली तिसरी विकेट. टीम आशाची पट्टी या टीमची. चल रे बाबा, तुले 30 सेकंदात फुकाट उपाशी पोटी आमटी जर रिवर्स व्हायची. सावळा, जांभूळवाडी आणि हिरेवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन मिड इनिंग मध्ये आपल्याला टॉस करायचं, हे विसरून जायचं नाही. आपण उशिरानं जर टॉस साठी आले तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. गोलंदाज तयार. नाही 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 नाही, याना वेगळाच काहीतरी खालाय निसता करीत वळ 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 वळ. आणि बघता बघता मित्रांनो 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकामध्ये धावा धावफलकावरती आहेत.
26 धावा फलकावरती. रिप्लाय मध्ये दाखवलं जातं कशा पद्धतीने पोझिशन बनवली पहा. ज्या पद्धतीने आपण पाहतो पाट्यावरती मिरचा वाटाय घेतात असा गड्याना घेतला वरवट आपण काय सांगता उराड्यावरून गेला बॉल पार घसरून पुसरून बस एक नंबरची घरपट्टी आहे. नाही याच घरपट्ट्या तुमच्या माईक मध्ये आणाय पाहिजे हा का. सगळा सत्यानाश ड्रीम11 ना चाललेला आहे. जाऊया बाबू जरा साबू लावा शांतबाई. माईक मध्ये सगळा तुमच्या घरपट्ट्या जात्या भयानक घरपट्ट्या. जाऊया गोलंदाज तयार होतोय. यावेळेस इथे उंची गाठली लांबी इथे कमी आहे आणि तिथे मात्र चांगला असेल चीजच्या माध्यमातून कॅरी केला जातो. विकेट फलंदाज बाद. विजय मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाखल होत असताना पाहायला मिळतो. एका साईडने जर पाहिला आपल्या टीम साठी सचिन कमालीची बॅटिंग करतोय त्याला साथीदार मात्र मिळत नाही. आता इथे मात्र पाहावं लागेल इथे विजय ती साथ देणार का सचिनला. अजय गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. इथे देखील फुलटॉस बॉल. अरे त्याला बॉलच नव्हता दिसला नेमका काय झाला मग गो ठेवून आणला का काय झाला जात. इथे मात्र डाट बॉल आला गेलाय. पहिल्या षटकामध्ये आणि दुसऱ्या षटकामध्ये सचिनची फलंदाजी कमालीची राहिली. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये कुठेतरी स्ट्रगल करतोय जेणेकरून बॅट वरती चेंडू येत नाही. तो चेंडू कशा प्रकारे येणार ते मात्र पाहावं लागेल. गोलंदाज तयार होईल गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मात्र पॉवर दाखवली पॉवरफुल सक्सेसफुल. बॉल मात्र यावेळेस थांबत नाही. ताडी माडी सरकारी. हा शॉट मात्र षटकार. यावेळेस आपण पाहू शकाल चेंडू पुरवा लगेच मैदानात. कंचे आपली जुने चेंडू जे डिके आहे 33-33. आता 33 धावा आहेत आणि विजय यावेळेस शत्रुबाई आवाजाकडे आमचे लक्ष द्या. सध्या जर पाहिला निश्चित आपण गायीवरती आणि दिव्यावरती जास्त लक्ष देत आहेत त्या पद्धतीने आपण इकडे देखील लक्ष द्या. नाही देत का ओनली 1 करोडपती. यस सत्तूरबाई. जाऊया पुन्हा एकदा गोलंदाज विजय तयार होईल आणि एक चेंडू घेतल्यानंतर त्या चेंडू मध्ये हाऊस नाही झाली. आता दुसरा चेंडू मागितलाय पाहावं लागेल. 2-2 चेंडू 2-2 चेंडू 2-2 चेंडूची टेस्ट वेगवेगळी. आणि इथे मात्र आपण पाहू शकाल विजय ज्याला मात्र कुठेतरी कान मंत्र दिला जातोय. अजयला आपण पाहू शकाल यावेळेस निश्चित सॉरी मला वाटतं विजय परंतु अजय आहे. अक्रॉस लाईन फटका इथे उंची गाठली लांबी किती. नाही 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 त्याचा कार्यक्रमच वेगळा. असा कार्यक्रम नाही. दोघाही एकदाच कार्यक्रम करायला लागत. तो आंधी झाला तिकडून भोतडा मांडून नेमका काय झाला नाही काय नाही त्याचा. शांताराम आजारी झाला आणि कांतारामला सलाईनी लायली आणि तुकाराम बेशुद्ध झाला. अगदी आपण पाहतो गोलंदाजाने गोलंदाजी केली फलंदाजाने फटका सजवला परंतु क्षेत्ररक्षकाने त्याला साथ दिली नाही. म्हणजे शांताराम कांताराम तुकाराम. यावेळेस हो फटका पुन्हा एकदा फसलाय. पुन्हा एकदा झेल जमिनीला दान. टप्पालवाडी टीमला कदाचित षटक समाप्त होईल अर्थात डाव समाप्त होतोय. आणि या बॉलवरती पंच एकूण धावा 2 आणि या 2 धावेच्या मदतीने आता मात्र आशाची पट्टी हा संघ जाऊन पोहोचलाय. 36 विजयासाठी टपालवाडी टीमला
37 धावेंची आवश्यकता. कैलास बांगारे आपण कुठे असाल तर लगेच संपर्क साधा. कैलास हशाची पट्टी टीम आपल्याला विनंती करण्यात येते की आपण थोडसा वेळेसाठी थोडस जर पाहिलं सहकार्य आपल्याला लाभलं नाही, त्यामुळे तुम्हाला आयोजकांशी जरूर आपण संपर्क साधू शकाल, कारण की आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत ज्या सूचना येत आहेत त्या आम्ही पोहोचवतोय.
37 धावा 24 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत, ते म्हणजे टीम टपालवाडी टीमला. आणि सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये हरी आणि त्याच्या साथीला अजय ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. चला आता डावाला सुरुवात करा मित्रांनो, थोडंसं सहकार्य करा. मॅच थोडीशी जर पाहिलं जास्तचा वेळ जातोय या मॅचसाठी, त्यामुळे सहकार्य करा. डावन पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे मात्र चुका होत नाहीये आणि तिथे विकेट. ओ इट गॉन, फलंदाज हरी बॅक टू डगआउट. निश्चित आपण पाहू शकाल संघाचा एक हार्ड खेळाडू हरी, जो मात्र यावेळेस माघारी येताना पाहायला मिळाला, सुस्त्यामध्ये परतला गेलाय. आणि यावेळेस हरी आला, परंतु हरिचंद्र मैदानात दाखल. हरिचंद्र यावेळेस स्ट्राईक एंड वरती, पहिला धक्का तर पहिल्या बॉल वरती मात्र टपालवाडी टीमला गमावा लागला. एक मोठी विकेट हरीला, परंतु हरिचंद्र दाखल होतोय. यावेळेस सेन्सिबल क्रिकेटचं चित्र, परंतु तिथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न, अजयनं मात्र धाव घेण्यासाठी नाकारलं गेलं. कारण की इथे जरूर अजयला देखील माहित होता की येणारा चेंडू आहे तो आपल्यासाठी कुठेतरी थोडासा घातकी ठरू शकतो, त्यामुळे धाव घेण्यासाठी प्रयत्न केले नाही अजयनं. हरिचंद्र मात्र निश्चित प्रयत्न करत होता. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस चांगला फटका, क्षेत्ररक्षक बॉल खाली फसला गेलाय. ओ हो, झेल जमीनला धान. टेंगे 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 श्याम कार्यक्रम झाला. इथे मात्र जरूर आपण पाहतो सेल साठी प्रयत्न भरपूर केले, परंतु प्रेम मात्र इथे थोडस जर पाहिला तर चेंडूवरती थोडस कमी पाहायला मिळाला. आणि तिथे मात्र ते प्रेम कमी झालं, त्यामुळे झेल जमीनला दान झाला. यावेळेस नो चेंडू, खराब, नो बॉल, खाने बॉल, नासका बॉल, कुचका बॉल, दलिंदर बॉल, पनवते बॉल, वाटलाय बॉल, दलफद्रे बॉल. जरूर गोलंदाज, विकेट किपर तुम्हाला तिथून लाईन समजणार नाही, गोलंदाजाला समजू शकते. आणि पंचांशी वाद घालू नका, कारण काय माहिती आहे का, हंपरचं डोळच खास ते कामासाठी असतात. यस, जरूर अगदी आपण पाहू शकाल इथे मात्र नो चेंडू म्हणजे येणारा चेंडू फ्री हिट राहणार आहे, यात तिळ मात्र शंका नाही. आता पाहावं लागेल फ्री हिट, आणि फ्री हिटचा फायदा घेतला जाईल का. फ्री हिटचा बॉल, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक नाहीये, दूरवर आहे. इथे धावा मिळतील या बॉल वरती 4. हा येतोय संजीवनी प्रदान करणारा टपालवाडी टीम साठी चौकार. आमोशल जन्म घेतला जागा काय तू, आणि यारा म्हणजे खालतो खोडून हायब्रिड बियाणा. इथे मात्र या 4 धावा येतील आणि संघाची टोटल धावफल का वरती 7 धावा. 37 बनवायच्या होत्या, 7 बनला गेल्यात. पंचांकडे अपील केली होती, परंतु इथे कुठल्याही प्रकारची जी मात्र संधी उपलब्ध झाली नाही. बघता बघता हा डाट बॉल, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमधून टाकला जातोय. गोलंदाज रामच्या माध्यमातून. यावेळी देखील चांगला चेंडू, इथे मात्र धावबाची संधी. ओ हो, आणि बघता बघता बाईची सिंगल येईल, आणि या सिंगलच्या सायन 8 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपण पाहू शकाल.
थोडस उशिरानं प्रयत्न केले, कॉलिंग इथे तालमेल मात्र पाहायला मिळाला नव्हता. टीम मीटिंग घेऊ नका, आपल्याला प्रति षटकामागे जो तुमचा 4 मिनिटाचा अवधी आहे तो मात्र तुमचा कंटिन्यू राहणार आहे. प्रति षटकामागे 4 मिनिटं राहतील. आणि जर आपण जास्तचा वेळ जर खर्च केला 3 षटकासाठी तर तुम्हाला एक नाहीये 2 क्षेत्ररक्षक पॅनल्टीच्या स्वरूपात 30 सर्कल मध्ये घेणं बंधनकारक राहतील. याची काळजी घ्यायची आहे. अनेक स्पर्धांमध्ये जर उशीर केला तर एक क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये घेतला जातोय, परंतु या स्पर्धेमध्ये आपण उशीर जर केला तर 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये घेतले जात आहेत. त्यामुळे वेळेचं बंधन आहे तुम्हाला. आपण त्या वेळेमध्ये 3 षटक कंप्लीट करायचे. सचिन आला यावेळेस. आपल्या टोपल्या झोपल्या खुरप्या झाडू सगळा काढू माडू सगळी बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहिली. आता मात्र इथे पाहावं लागेल कशा प्रकारची कामगिरी केली जाईल गोलंदाजीमध्ये. चला तुमचा टाइम चालू आहे त्यामुळे मी फक्त तुमच्यापर्यंत नियमावली सांगून देतोय. त्या टाइम मध्ये आपण किती वेळ खर्च केला. प्रति षटका मागे 4 मिनिटाचा वेळ राहतोय. आतापर्यंत आपण 5.5 मिनिटं एका षटकाला खर्च केलेत. 12 मिनिटात 3 षटक तुम्हाला कंप्लीट करायचे. सचिन तयार. समोरच्या दिशेला हलक्या हाताने फंच केला गेलाय. एक सिंगल तर वेगाने कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. धावाची संधी डेंजर एंडला आणि तिथे मात्र यस 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या मदतीनं आता मात्र संघाची धावसंख्या 10 या धावसंख्येवर 27 धावा अजूनही बनवायच्या आहेत. षटक क्रमांक 2 चालू आहे. षटक क्रमांक इथे चालू आहे. 2 यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. सचिन फुलटॉस बॉल होता. खाली क्षेत्र शोधण्याचा प्रयत्न प्रचंड वेगाने. एकतर धावे ते वेगाने कंप्लीट झाली. इथे घडलं काय थोडासा याच भयानक कार्यक्रम. काय सांगायचं आहे. अशी पहिले लोक कोंबडी भारी धरायची. दमली का अशी जागीच इकडून तिकडे तिकडून इकडे शेंडी पिळायची. आणि बघता बघता आपण पाहू शकाल या 1.25 क्विंटल बोजा आज परत तुझा होता. यास निश्चित आमचे स्कोरर सध्या जर पाहिला आपला पोपळा 1 नंबर भोपळा. जाऊया पुन्हा एकदा. यावेळेस काय फटका. खाली क्षेत्र शोधलं. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. त्याला बीट करत बॉल. काय सांगायचं आहे. हातात नाही दांडू तर काय करील पांडू. सेम कार्यक्रम झाला. आणि इथे मात्र बघता बघता या 2 धावा ऍड होतात. एक चांगली बॅटिंग चांगली गोलंदाजी दोनही संघांच्या माध्यमातून एकापेक्षा एक कामगिरी केली जाते. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. खुलवा टप्प्याचा चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मधून बॉल पर्यंत पोहोचला गेला. एकदा तर वेगाने कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि इथे 2 धावा. या 2 धावेच्या मध्ये तो सकाळचे सांगाल कोणा दिला आता. तिकडे डीजे वाजवतो इकडे जनरेटर ना. आणि या 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीनं 16 धावा धावफलकावरती आहेत. पहा आमचे CID रोज 3 राऊंड होतात त्यांचे. मगाशी 1 गेले येऊन. आता मात्र बांडे बिंबाळे आलेत. हे मोठे आहेत जरा. ते मगाशी जरा करपटलेले होते. यावेळी समोरच्या दिशेला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्याला बीट करत बॉल भेदत निघून चालला बॉर्डर लाईनच्या बाहेर. धावा मिळतील या बॉल वरती देखील. पुन्हा एकदा नो बाबू न साबू. इथे मात्र काढला फेस. धावा मिळतील 4 चौकार. धावा धावफलकावरती 20 धावा. इथे गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. हर्षाची पट्टी या टीमला. विरेचनाची गरज तर कुठेतरी या धावा थांबू शकतील. अन्यथा धावफलक थांबायचं नाव घेऊ शकत नाही आहे. कारण की त्या प्रकारची सुरुवात चालू आहे. आता त्याच फलंदाजीला गोलंदाजीमध्ये उत्तर द्यावे लागतील. तर त्या उत्तरांमध्ये तुम्हाला समीकरण मिळेल. यावेळेस चांगला फटका. पुन्हा एकदा संधी. पुन्हा एकदा थोडस कॉलिंग तर चुकलं होतं. आणि इथे मात्र घडला काय डायरेक्ट हिटचा प्रयत्न.
पुन्हा एकदा थोडीशी मिसफील, पुन्हा एकदा प्रयत्न केले जात आहेत. तिसऱ्या धावेसाठी रवाना. 2 धावा आणि ते विकेट. चला जास्तचा वेळ खर्च करू नका. जर 22 धावा. 12 चेंडू 15 ची गरज आहे. इथून पुढे मॅच मध्ये 12 चेंडू 15 धावा या बनवायच्या आहेत. बॅटिंग करत असणारी टीम अर्थात टपालवाडी या संघाला. बरोबर. हातात नाही चोळी आणि गावभर आरळी. यस. कशासाठी? अँगल. यस. शैलीवरती एक्सेप्ट केला जातो आणि इथे चेक केला जाईल चेंडू. यावेळेस 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 आणि इथे मात्र जरूर हा षटकार आलाय. आता मात्र जरूर हा चेंडू इथे आपण चेक केलं जातं. पंच कसला चेक करायचंय? हाईट. हाईट फॅक्टर. तुमच्या प्रत्येक टीमला हक्क आहे तो सचिन. ज्या पद्धतीने रिव्ह्यू जर गमवत असेल तर ती टीमला पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे ज्या टीमला जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा ती टीम त्यांचा रिव्ह्यू खर्च करू शकेल. फेअर डिलिव्हरी. फलंदाज स्टेप आउट झाला होता त्यामुळे कुठेतरी आज चेंडू भीमर मिळणार नाही, परंतु षटकार देऊन जाईल. आता संघाची धावसंख्या 28 या धावसंख्येवर. 28 धावा 37 तर बनवायच्या होत्या. 9 धावांची आवश्यकता अजूनही विजयासाठी आहे. पुढची मॅच देखील आपल्याला एक मोठी लढत पाहायला मिळणार आहे यात मात्र शंका नाही. यावेळेस मात्र पुढ्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न. 9 धावा बनवायच्या आहेत अजूनही टपालवाडी क्रिकेट संघाला. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. हा स्पर्धेचा नियम आहे. इथे सुपर ओव्हर बिपर ओव्हर काही होणार नाही, त्यामुळे इथे मात्र जरूर तुम्हाला धावा बनवाव्याच लागतील गोलंदाज तयार. पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न. शॉट फाईनलीला क्षेत्ररक्षक तिथे थोडस जर पाहिला तर कॉलिंग चांगलं राहिलं या बॅटल मध्ये. अशा पद्धतीनं 1 धाव आणि या एका धावेच्या मदतीनं
पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे मात्र डावी एष्टी वाकवली गेली आहे. दांडी गुल फलंदाज इथे होईल बाद. विकेट. आणि यस चेंडू चेक केला जाईल याची नोंद घ्या, कारण की गोलंदाजच्या खेळीवरती एक सेप होता आणि तो जरूर चेक केला जातोय. आणि इथे मात्र आता जाळ्यामध्ये मासली सापडली. इथे हा चेंडू आपण जर पाहिला तर नाही. कधी तुम्ही ऐकला का? अनाउन्समेंट ऐकली? अनाउन्समेंट ऐकली? पहिल्या चेंडू पासून होता. कदाचित योगेश वाघचा आवाजाकडे लक्ष द्या. नंतर तुम्ही साप जाऊन फरफट कुठू नका. फुकाट तुमच्यामुळे माझ्याला पळायला लागलं वही मोडीत. नाही तर एकतर येऊच नका तुम्ही इकडं कालवा काले करायला. सांगितलं ना, आवाज दिला इकडनं. अहो आवाज मी दिलाय, कैलासने आवाज दिला म्हणून जादू तुम्ही येऊ नका. कारण माहित आहे का, माझं लक्ष तुमच्याकडे गेला ना का यांचा आवाज वाढतो. आणि योगेश वाघ असा आहे, जोपर्यंत खाल पायाची आग मस्तकाला जात नाही तोपर्यंत तो खरी रूप दाईत नाही. कदाचित आवाजाकडे तुमचं देखील लक्ष राहू द्या मित्रांनो. मी मगाशी देखील 2-3 वेळा अनाउन्समेंट केली. तुमच्या चर्चा चालू राहते, आवाजाकडे लक्ष नाही आणि उगाच मग कॉमेंट्री वाल्याला आवाज दे. अरे बाबा जवळ आधे साऊंडच्या अंगाला त्याही तरी सांगा आवाज दिले का तुमचा. तुम्ही दाद एकतर पंचांकडे मागा. माझा आवाज तुमच्याबरोबर पोहोचला नाही, पंचांकडे दाद मागा. 2 पंच आम्ही पुतळ्यासाठी आरती कराय उभं केलं नाही. आणि फ्री हिट राहील यात मात्र शंका नाही. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक होते. फ्री हिटचा चेंडू आणि यावेळेस फ्री हिटचा बॉल. तिथे आक्रमण रूप बॉल वनबाऊ सीमारेषा पार जात असताना धावा मिळतील 4. हाफ ट्रॅकर चेंडू होता. हाफ ट्रॅकर चेंडूचा घेतलाय पुरेपूर फायदा आणि चेंडूला पाठवलाय वनबाऊ सीमा पार. 4 चौकार. चौकार आला आणि आता मात्र संघाची धावसंख्या 34 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. विजयासाठी अजूनही 3 धावांची गरज आहे. 7 बॉल 3 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. आता येणारा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस लाहीन डावी एष्टी मिस करत असताना पंचांना दर्शवलं गेलंय हा चेंडू तुम्हाला पुन्हा टाकायचा आहे, कारण की इथे तुम्ही चुकीची लाईन पकडली आहे आणि त्यामुळे हा चेंडू तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. आता मात्र विजयासाठी 2 धावांची गरज आहे. अगदी पहा, कुठेतरी जर पाहिला काही चुका होत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी सामन्यामध्ये स्ट्रगल होताना पाहायला मिळते टीम. हशाची पट्टी. यावेळेस मोठा फटका. ओहो, इथे संधी आहे. डायरेक्ट हिट. ओहो, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. एक धाव तर वेगाने कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि अखेर बघता बघता इथे बॉल सीमारेषा बाहेर जात असताना इथे मात्र विजय होते टीम बाईच्या. धावा येतील या 5. मॅच कंप्लीट होते. हा सामना जिंकलाय